बासरी. ती बोलत नाही, पण जगाला सांगते. स्वतःचा आवाज हरवून देता देवाच्या श्वासाशी एकरूप होणं म्हणजेच खरी भक्ती. बासरीचं सौंदर्य तिच्या स्वरात नाही, तर तिच्या समर्पणात आहे. चला जाणून घेऊया या गूढ तत्वाचा अर्थ. स्वतःचा आवाज गमावता एकरूप होणं. बासरी कधी स्वतःचा आवाज गमावत नाही, आणि तरी सुद्धा ती स्वतः काही बोलत नाही. तिच्यातून उमटणारा प्रत्येक सूर कृष्णाच्या श्वासाचा असतो, पण तिचं स्वरूप, तिची लय, तिचा स्पर्श, तिची स्वतःची ओळख असते. हेच आहे जीवनाचं तत्व. स्वतःला हरवून देता देवाशी एकरूप होणं. बासरी सांगते, माझ्यातून जरी प्रभू वाजत असले तरी माझ्या रूपातूनच त्यांचा आवाज प्रकट होतो. ती पूर्ण समर्पित असते, पण गायब होत नाही. ती आपल्या अस्तित्वाचा उपयोग दैवी हेतूसाठी करते. स्वतःपणाचा अर्थ नम्रता नव्हे, अहंकार. स्वतःचा आवाज राखणं म्हणजे अहंकार नव्हे. अहंकार म्हणतो मीच करत आहे, तर आत्मा म्हणतो माझ्यातून तो करत आहे. बासरी सारखं मन असलेला मनुष्य असाच असतो. तो स्वतःला विसरत नाही, पण स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही. तो जाणतो की तो फक्त एक माध्यम आहे. देवाचा श्वास त्याच्यातून वाहतोय, आणि तो श्वासच त्याचं अस्तित्व आहे. जेव्हा मनुष्य असं विचारतो, मी वाचतो नाही, प्रभू माझ्यातून वाचतात, तेव्हा तो अहंकारातून नम्रतेकडे आणि नम्रतेतून दैवी एकत्वाकडे जातो. बासरी आणि कृष्ण यांचं नातं म्हणजे पूर्ण एकरूपता, पण त्यात कुणीच हरवत नाही. कृष्णाचा श्वास तिच्यातून जातो, पण तिच्या पोकळीतून तो सूर निर्माण होतो. दोघांचं एकत्र असणं म्हणजे दिव्यता प्रकट होणं. हेच खरं योग आहे. जेव्हा मन, आत्मा आणि परमात्मा एकाच लयीत वाहतात. एक होणं म्हणजे स्वतः नाहीसं होणं नाही, तर स्वतःचं अस्तित्व देवाच्या प्रकाशात फुलवणं. एकरूपता म्हणजे विस्मरण नाही, ती म्हणजे स्मरण. आपण त्याचाच भाग आहोत याचं स्मरण. कृष्ण आणि बासरी दोन रूप, एक संगीत. कृष्णाशिवाय बासरी मूक आहे, आणि बासरीशिवाय कृष्णाचं संगीत अपूर्ण आहे. दोघेही स्वतंत्र आहे, पण एकमेकांशिवाय अर्थ नाही. तसंच मनुष्य आणि देव दोघेही स्वतंत्र असतात, पण त्यांचं पूर्णत्व एकत्रच असतं. जेव्हा मनुष्य आपली इच्छा, आपली बुद्धी, आपली भावना दैवी चेतनेशी जोडतो, तेव्हा त्याचं अस्तित्व देवाचं वाद्य बनतं. मानसशास्त्रीय अर्थ सहकार्य, संघर्ष नव्हे. मानसशास्त्र सांगतं, खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा मनुष्य आपल्या अंतर्मनाशी आणि जीवनाशी विरोध न करता सहकार्य करतो. बासरी हे सहकार्याचं प्रतीक आहे. ती वायाशी, श्वासाशी संघर्ष करत नाही. ती त्याला वाहू देते, मार्ग देते, आणि म्हणून त्यातून संगीत तयार होतं. तसंच मनुष्य जेव्हा परिस्थितीशी, नात्यांशी, नियतीशी संघर्ष थांबवतो आणि त्या प्रवाहाला स्वीकारतो, तेव्हा त्याचे जीवनही सुंदर स्वरूप घेतं. जीवन तेव्हाच गातं जेव्हा आपण त्याच्याशी झगडणं थांबवतो. स्वतःचा आवाज म्हणजे अंतर्मनाचा सत्यस्वर. स्वतःचा आवाज म्हणजे बाहेरचं बडबड नव्हे, तर आतला सत्यस्वर. बासरी रिकामी असते, पण तिचा आवाज खरा असतो, कारण तो अहंकारातून नाही, तर श्वासातून येतो. तसंच जेव्हा आपण काही बोलतो, विचार करतो, निर्माण करतो, तेव्हा जर ते आपल्या आत्म्यातून आलं, तर ते देवाच्या लयीशी जुळतं. तेव्हा आपण फक्त व्यक्त होत नाही, आपण देवाला व्यक्त करतो. स्वतःचा आवाज हरवून देता समर्पित होणं जीवनाचं सौंदर्य. बासरी सांगते, माझ्यातून जो वाचतो त्याचा सन्मान माझं सौंदर्य आहे. ती स्वतःला मिटवत नाही, तर स्वतःचा आकार देवासाठी उपलब्ध ठेवते. तसंच जीवनात आपणही आपली क्षमता, गुण, विचार देवासाठी, समाजासाठी, प्रेमासाठी वापरले, तर आपण बासरी बनतो. समर्पण म्हणजे स्वतःला हरवणं नव्हे, तर स्वतःला योग्य ठिकाणी अर्पण करणं.